घरात सुख समृद्धी राहण्यासाठी महत्त्वाचे उपाय आणि तोडगे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। 1 नंबर, घरामध्ये 7 घोड्यांच्या रथावर सूर्यदेवाचे चित्र लावल्यास ते खूप शुभ असते। शुभ परिणामांसाठी हे चित्र पूर्वेला लावावे। शेतात चांगल्या उत्पन्नासाठी घरात उत्तर दिशेला हे चित्र लावणे शुभ मानले जाते। 2 नंबर, जीवनात नाव, कीर्ती, मान सन्मान मिळवायचा असेल तर घराच्या दक्षिण दिशेला धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावा। 3 नंबर, कर्जामुळे त्रस्त असाल तर पश्चिम दिशेला कृत्रिम घोड्यांच्या जोडीची मूर्ती ठेवावी। घरात सुखसमृद्धी आणि लक्ष्मी वास करते। 4 नंबर, पांढरे घोडे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत। हे चित्र लावल्याने घरातील आणि ऑफिसमधील नकारात्मकता दूर होते। 5 नंबर, हंसाची मूर्ती घरात सकारात्मकता आणते। घरात ठेवल्याने आर्थिक लाभ होतो। एवढेच नाही तर वैवाहिक जीवनासाठीही हे शुभ मानले जाते। शयनगृहात हंसाची जोडी ठेवल्याने पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते असे म्हणतात। तसेच घरात ठेवल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। तसेच सगळ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो। 6 नंबर, काही मूर्ती अशा आहेत जे व्यक्तीचे भाग्य बदलतात। या मूर्तींना लकी चार्म असेही म्हणतात। यामध्ये कासवाच्या पुतळ्याचा समावेश आहे। असे मानले जाते की कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यक्तीला कधीही संपत्ती आणि वैभवाची कमतरता भासत नाही। ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्यास त्याचा विशेष फायदा होतो। 7 नंबर, कामधेनू गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे। तिची छबी किंवा मूर्ती घरात ठेवल्याने सुखसमृद्धी आणि संततीचा लाभ होतो। तसेच घरात सकारात्मकता राहते। 8 नंबर, घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनू वासरासह फोटो दक्षिण, पश्चिम, नैऋत्य दिशेला लावा। 9 नंबर, घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात। 10 नंबर, उत्तर पूर्व दिशेला गायीची वासरासह असलेली प्रतिमा लावल्याने संतती प्राप्त होते। 11 नंबर, घराच्या उत्तर दिशेला गायीची मूर्ती ठेवल्याने कामधेनूची कृपा प्राप्त होते। घरात समृद्धी वाढू लागते। 12 नंबर, सोनेरी मासे 2 प्रकारे ठेवता येतात। एक त्याची मूर्ती आणि दुसरी मत्स्यालयात जिवंत असलेली सोनेरी मासे। दोन्हीमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते। 13 नंबर, गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते। 14 नंबर, घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते। आर्थिक अडचणी कमी होतात। 15 नंबर, गोल्ड फिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते। हे आनंद, शांती आणि समृद्धी आणते। 16 नंबर, वास्तूनुसार रोज देवघराची स्वच्छता करून पूजा करावी, पण शनिवारी घरातील देवघराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते। असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते। घरातील आर्थिक अडचणी दूर होतात। 17 नंबर, शनिवारी मंदिराची स्वच्छता केल्यानंतर गंगाजल शिंपडावे। 18 नंबर, बाथरूममध्ये साबणाचे घाण पाणी तसेच सोडू नये। घाण पाणी ठेवल्याने धनाची हानी होते। 19 नंबर, बाथरूममध्ये पडलेले केस तसेच ठेवू नये। नातामध्ये अडचणी येतात आणि संघर्ष निर्माण होतो। 20 नंबर, बाथरूममधून बाहेर येण्यापूर्वी बकेट भरून ठेवावी। रिकामी ठेवायची असेल तर उलटी करून ठेवावी। बकेट रिकामी ठेवल्याने घरात कंगाली येते। 21 नंबर, भिजलेले कपडे बाथरूममध्ये तसेच ठेवू नये। बाहेर येऊन सुकवावेत। तसेच कपडे ठेवल्याने जीवनात समस्या येतात। 22 नंबर, सोमवार या दिवशी केस कापल्याने आरोग्यावर परिणाम होतो। 23 नंबर, मंगळवार या दिवशी केस किंवा दाढी कापणे याचा परिणाम तुमच्या वयावर होतो। 24 नंबर, बुधवार या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते। या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये आशीर्वाद राहतो आणि धन मिळण्याचीही शक्यता असते। 25 नंबर, शुक्रवार हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो। या दिवशी नखे आणि केस कापून तुम्हाला अनेक चांगली बातमी मिळू शकते। 26 नंबर, केस आणि नखे शनिवारी या दोन्ही गोष्टी करणे अत्यंत अशुभ मानले जाते। 27 नंबर, रविवार या दिवशी केस कापल्याने बुद्धी, धर्म आणि संपत्ती नष्ट होते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा
आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।